ओके. चला मित्रांनो, मला माहिती आहे की तुमच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडनं. मला हे पण माहिती आहे की तुमच्यापैकी बरेच जण दुसरीकडेही भरपूर काही काही कोर्स करून आलेले असणार. मला हेही माहिती आहे की तुमच्यापैकी कोणी कोणी मला क्रॉस चेक करायला पण आलेलं असणार. थांबा याचा कार्यक्रमच करून टाकतो. तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मी काही खूप काय ब्रिलियंट वगैरे माणूस नाही. तुमच्यापैकीच कोणीतरी आहे, तुमच्याच घरातलं एक आहे, तुमचा भाऊ आहे असं समजा. आपण हा सोहळा, या भाषेचा सोहळा साजरा करू शकतो. ओके, वी कॅन एन्जॉय दिस लँग्वेज. त्यासाठी काय महत्वाचं आहे? फक्त तुमचं पार्टिसिपेशन महत्वाचं आहे. जितकं तुम्ही सहभाग घ्याल तितकं तुमचं इंग्लिश चांगलं होणार आहे. जितकं तुम्ही गप्प बसून राहाल तुम्हाला काही त्याचा फायदा होणार नाही. मी आत्ताच दिसते, राईट. बऱ्याच जणांना असं वाटतं की वाक्याचे प्रकार वगैरे वगैरे हा जो भाग आहे तिकडचा, जो ग्रामरचा भाग आहे ऍक्च्युली, तो केल्यावर आपण पटपट पटपट इंग्लिश बोलू. परंतु तसं नाही. इंग्लिश बोलण्यासाठी पहिली कंडिशन काय सांगितली मी? पहिली आणि शेवटची एकच कंडिशन आहे. कोणती? बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. स्वतःला रिझर्व ठेवू नका. बोला, पहिल्या दिवसापासून बोला. पहिल्या दिवसापासून बोलायला सुरुवात करा. ओके हेमंत सर, चलो किक स्टार्ट करेंगे. हमारे पास इतना वक्त नहीं है रुकने के लिए. राइट, चलो. लहान मुलाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. आपल्या घरी किंवा आपलं स्वतःचं कोणाचं पण. लहान मुलगा जेव्हा बोलायला शिकतं तेव्हा ते पहिल्याच दिवशी सगळे वाक्य बोलून टाकतं का? नाही. आपलं लहानपण आठवा, आपल्या मुलांचं लहानपण आठवा. ते पहिल्यांदा नुसतं मम 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 एवढंच करतं ना. हा, आणि त्याची मम्मी त्याला काय काय सांगत असते. बापरे, ते बाळ मम्मीला काय म्हणत असेल, काय बोर करते, काय बडबड चालवली केव्हाची काही कळत. हम्म? बाळ म्हणत असेल मला काही समजत नाही पण बाईची बडबड चालू आहे कंटिन्युअसली. आपल्याला पण इथून सुरुवात करायची. द मोर यू लिसन द मोर यू टॉक. आपण मराठी का बोलतो? आपल्या मम्मीने मराठी बोलली होती, तिचं आपण ऐकतो म्हणून आपण मराठी बोलतो. बरोबर आहे ही गोष्ट एकदम? सराउंडिंग तसं येस और नो? हा, बोलत चला. Yes. येस व्हीएम सर. कोण आहे आता? व्हीएम ऋतुजा, व्हिडिओ चालू करा प्लीज. मला इंट्रोडक्शन द्या. एक मिनिट हा. महेश पाटील नावावरनं कोण कनेक्ट झालंय? काय नाव निशा तुमचं? पाटील. निशा. पाटील. हा, तुम्ही तिथं नाव निशा करून घ्या. हा, काय अडचण नसेल तुमची तर. नावासोबत म्हणजे मला तुम्हाला कॉल करायला सोपं जाईल. भारतीताई, तुम्ही कुठून? निशा कुठून कनेक्ट झाला तुम्ही? नाशिक मधून. ओके. भारतीताई तुम्ही कुठून कनेक्ट झाल्या? पुणे. ओके. अविनाश सर ओळखतो मी त्यांना. दीपक सर? नाशिक. ओके ठीक आहे. हेमंत सर मी ओळखतो तुम्हाला. हा, व्हीएम ताई काय नाव तुमचं? सर वैष्णवी, वैष्णवी ताई. ओके चला, कुठून तुम्ही कनेक्ट झाला? सोलापूर. वा, वेलकम, स्वागत. थँक्यू सर. हा, वैष्णवी ताई व्हिडिओ शक्यतो चालू ठेवा. आणि आता जसं तुमचं सगळ्यांचे माईक चालू आहेत तरी पण काही डिस्टर्बन्स नाही आहे. असंच वातावरण किपअप ठेवा. थोडं जर वाटायला लागलं तर आपण स्वतःहून म्यूट करून ठेवा स्वतःला. पण व्हिडिओ मात्र चालू ठेवा. मला तुमच्या चेहऱ्यावरची रिएक्शन दिसली पाहिजे. तुम्हाला तर दिसतोच मी जर बंद करून ठेवलं तर मी येणारच नाही दुसऱ्या दिवशी ना. मी जर बंद करून ठेवलं तर अरे ते सरच बंद करून ठेवतात. असं काही करू नका. ओके, लेट स्टार्ट देअर. तुम्हाला जेवढं येतंय तिथून सुरू करूयात. मला जेवढं येतंय तिथपर्यंत जाऊया. हा, ठीक आहे. ये कम कम बोला सगळ्यांनी, ये कम. माईक कम. चालू ठेवा आणि सगळ्यांनी बोल. मला एकच आवाज ऐकायला आला अविनाश सरांचा. नाही, व्हॉइस प्रॉब्लेम आहे सर, कारण व्हॉइस येत नाही प्रॉपर. माझा का? अटकत अटकत येतो काही काही वेळेस. हो. पुन्हा कोणाला माझा आवाज अटकत अटकत येतोय त्यांनी हात वर करा प्लीज. बर निशा, तुम्हाला व्यवस्थित आवाज येतो? क्लिअर? येतोय. भारती? येतोय. क्लिअर. अविनाश सर? येतोय सर. बरं, हेमंत सर तुम्हाला? येस सर, क्लिअर येतोय. ओके. ताई तुम्हाला? वैष्णवी ताई? येस सर, येतोय. ओके. दीपक सर तुमच्याकडे थोडा नेटचा काहीतरी इश्यू असणार. ओके, हाँ ठीक है ठीक है. ठीक है, काय हरकत नहीं है. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. डोंट वरी अबाउट इट. हाँ, थोडस ऍडजस्ट करूयात. पण बाकीच्यांना काही नेटचा प्रॉब्लेम नाही. बोला सगळ्यांनी, चला. ये कम कम. अक्षरशः सगळी गोष्ट बाजूला ठेवून द्या. तुम्ही लहान मुलगा आहात असं स्वतःला समजा आणि बोलायला सुरुवात करा. इतके दिवसात आपण जे काही मागे पडलो याचं एकमेव कारण हेच होतं ना, आपण स्वतःला मागे ठेवून दिलं ना. असं हे बाई कोण असेल का, कोण काय करेल का, कोणी हसत नाही तुम्हाला. तुम्ही स्वतःच्याच घरात आहात ना. हम्म.
बोला माझ्याशी, येस और नो? हो. Yes. यस सर. बोलायचं सगळ्यांनी. हा, मला जर 1-2 दिवसात कळलं की तुम्ही काहीच बोलत नाही, नुसते बघताय माझ्याकडे, टुक्कू मुक्कू बघताय, चांगलं. मी बघण्याची गोष्ट नाही, मी तुम्हाला तुमचे 2,000 रुपये रिटर्न करून देणार आणि तुम्हाला ब्लॉक करून टाकणार. माझी अपेक्षा आहे, तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षा आहे की नाही मला बोला. आहे. हो. यस सर. हा, यस सर. जर माझं शिकवलेलं नाही कळलं तर तुम्ही माझी बदनामी खूप जोरात करणार, हे पण मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी पण तुम्हाला तेवढंच राबवून घेणार आहे, त्याची पण तुम्ही तयारी ठेवा आता. म्हणजे कसं काय कोर्स होत नाही बघू बरं आपण. हं? चलो, ये कम. काम, इकडे ये. Come here. कमी आहे. सगळ्यांनी बोला, आणि ज्याला माहित नाही त्याने डायरी पेन ठेवा. जिथे पण तुम्हाला वाटतंय तिथं नोटिफिकेशन ठेवा. नाही वाटलं तर ठीक आहे. हा, चला निशाताई इकडे ये. कम कम इकडं. कमी आहे. हा तर तुमचं एक झाला आताशी, कम ना. हे काय झालं तुमचं, फक्त ये ही ऑर्डर देतोय आपण एखाद्याला किंवा विनंती करतोय, ठीक आहे ना. ये, काम, इकडे ये. कमी आहे. त्याला काय शब्द तुम्ही वापरला आता? कमी आहे. हिअर. याच्या नंतर म्हणा त्याला, बरोबर इथपर्यंत काय अडचण नाही ना? अरे हो नाही बोला, Yes, sir. पूर्ण एंगेज Yes, ठेवणार sir. आहे मी तुम्हाला 1 तासभर. तुम्ही थकून गेले पाहिजे बोलून बोलून. नुसते Yes. गप्पा कुणीच बसायचं नाही, बोलायचं असेल तरच या. चला आता ये, आता ये. चला, चला, बोला बोला. कम नाव. कम नाव. आता बघा, आता ये ना, आता ये. पहिल्यांदा तुम्हाला ये म्हणायचंय. निशा, येला काय म्हणतो आपण पहिल्यांदा? बोला पटापट. कम. कम. आणि आताला काय शब्द आहे तुमच्याकडे? नाव. Now. नाव. अगोदर ऍक्शन. कम ही ऍक्शन आहे ना? हो. हो की नाही? येणे जाणे, खाणे पिणे, बोलणे बसणे उठणे, हे काय आहे? सगळं ऍक्शन आहे ना. ऍक्शन आहे. हो. आपण कोणतीही भाषा बोलतो म्हणजे काय करतो? ऍक्शन सांगतो. Action करतो. एक माणूस त्याचे ऍक्शन सांगतो. इथपर्यंत समजलंय का? हो. Yes. येस राईट. मग ऍक्शन येस अगोदर म्हणा आणि बाकीचा भाग नंतर म्हणा. बाकी किती पण मोठा भाग असो तो नंतर म्हणा. उरलेला सगळा भाग नंतर म्हणावा. हं. चला आता ये. कम नाव. कम नाव. नाव इकडे म्हटलं आपण, बरोबर. सगळ्यांनी भाग घ्या. दीपक सर बोला, जेवढं ऐकेल तेवढं. हेमंत सर तुम्हाला कंपल्सरी आहे. अविनाश सर तुम्हाला डबल कंपल्सरी यस सर. बोलायचं आहे. हो. लगेच ये, लगेच. Come immediately. कम इमिडिएटली. यस. आणि हा, फास्ट कम. बर, कम फास्ट. फास्ट कम नाही हा दीपक सर, फास्ट कम नाही. आधी आपलं कम म्हणायचं, हे आपलं फिक्स आहे. आता कम हा खुट्टा फिक्स झाला का? बाकी नंतर बोला, त्याच्या अगोदर नंतर बोलू नका काहीच. हा, चला. फास्ट ये म्हणायचं असेल तुम्ही काय म्हणणार? कम फास्ट. कम fast. फास्ट. करेक्ट. लगेच ये म्हणायचं असलं तर Come कम इमिडिएटली. बोला बोला बोला, सगळ्यांनी बोला. कम इमिडिएटली. immediately. काम इमिजिएटली. काम Immediately. इमिजिएटली. निशाताई बोला. निशा बोला. इमिजिएटली हा, तुमचाच आवाज कमी येतोय निशा. काम इमिजिएटली. आता मी काय सांगतो बघा नीट. तुम्हाला Immediate. स्पेलिंग नाही आलं तरी टेन्शन नका घेऊ. हा बोलण्याचा कोर्स आहे ना. हो. हा कोर्स कशासाठी आहे? बोलायला. बोलायला. स्पेलिंग चुकू देत है ना. आपल्याला इथे स्पेलिंगशी काही संबंध नाही, आपल्याला तोंडाशी संबंध आहे. लहान मुलांना लिहिता येत नव्हतं तेव्हापासून ते बोलतात की नाही बोलतात, सांगा पटापट. Yes, sir. हो. त्या पोराला लिहायला आपण शाळेत टाकलं, 2-3 वर्षांनी ते लिहायला जाईल. पण ते बोलायला तर लगेच लागतं ना, 8-9 महिन्यानंतरच. Yes, sir. येस Yes. मग त्या गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यांनी. बोलायला घाबरायचं नाही. आणि इमिजिएटली आपण ऐकलेलं आहे ना कोणाच्या तरी तोंडून कधीतरी, का नाही ऐकलं कधी? आजपर्यंत इमिजिएटली शब्दच नाही ऐकला का तुम्ही? ऐकलं हा, आता लक्षात ठेवा काय होणार आहे तुमच्यासोबत ते पण सांगतो. तुम्हाला हळूहळू असं जाणवायला लागेल, अरे मला माहित होतं हे पण मला आठवलंच नाही. मला माहित होता हा शब्द पण मला आठवलंच नाही. असं होतं की नाही होतं? होतं. होतं पण याचा अर्थ ते सोडून द्यायचं का? मग म्हणायचं नाही का त्याला? म्हणायचंय ना. ते आठवत नव्हतं.
नीट ठेवा अमित. ते आठवत नव्हतं, नीट समजून घ्या. हा, आपल्याला आठवत नव्हतं, पण आता ग्रुप पैकी कोणतरी एक जण बोलला ना, माहित झालं ना, येस मग आपल्या मनात फिलिंग आलं ना, अरे यार मला पण हा शब्द माहित होता बरं का, तुम्हाला आठवलं नाही. असं होतंय की नाही होत? होत आहे. हा, मग जे शब्द तुम्हाला असं वाटलं, अरे यार मला तर माहित होता हा शब्द, पण आता त्या सरांसमोर आठवलंच नाही, मग लगेच आपली डायरी घ्या, पेन ठेवा, लिहून ठेवा, हा शब्द आठवला नव्हता पण नंतर आठवला. स्पेलिंग चुकू दे, स्पेलिंगला काही संबंध नाही. हा, काम इमिजिएटली. चला, उद्या ये, उद्या. कम टुमारो. Come tomorrow. हा, कम टुमारो. आता समजतंय ना? हम्म. उद्या ये, कम टुमॉरो. बरोबर. हा, हळू ये, हळू हळू ये. कम स्लो. Come slow. कम स्लोली. Come slowly. जे पण बोलायचे ते नंतर बोला, बाकीचं पहिले ऍक्शन म्हणा आपली. हे कळतंय का? बर. Yes, sir. सकाळी ये. Pain. कम मॉर्निंग. Morning. हा, मॉर्निंग म्हणजे काय? सकाळी. सकाळी. सकाळ. सकाळी नाही, मॉर्निंग सकाळ, म्हणजे सकाळ. फक्त सकाळ. सगळ्यांनी नोट करून ठेवा पॉइंट. इन द मॉर्निंग मॉर्निंग. म्हणजे फक्त सकाळ. 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 माझ्याशी बोला. मॉर्निंग म्हणजे फक्त, वैष्णवी ताई बोला. सकाळ. मॉर्निंग म्हणजे सकाळ. फक्त सकाळ. तुम्हाला सकाळ नाही म्हणायचंय ना? सकाळी. काय सकाळी म्हणायचं तुम्हाला? सकाळी. 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 मग याला वेलंटी दिली ना तुम्ही? Come early morning. नाही. इन द मॉर्निंग. हा, सकाळी म्हणायचं असेल तर इन द म्हणा. घ्या नोटबुक. नुसतं मॉर्निंग नाहीये, इन द मॉर्निंग. सकाळी म्हणायचं असेल तर इन द म्हणा. इन द. मग सकाळचे भाऊबंद कोण कोण आहे? दुपार पण आहे ना? दुपार आणि सायंकाळ. संध्याकाळ. मग दुपारी कसं म्हणणार? इन द In the दुपार. afternoon. कम In इन. the afternoon. कम इन आफ्टरनून. हा, इन द आफ्टरनून म्हणा. संध्याकाळ पण आहे ना अजून? इन द Come इव्हिनिंग. in the evening. In the कम evening. इन. लिहून घ्या सगळ्यांनी. सकाळी, दुपारी, संध्याकाळीला इन द म्हणा. आणि माझ्या बरोबर म्हणा. सगळ्यात महत्वाचं, लिहून नका घेऊ मित्रांनो जास्त. हा, मोजकं लिहा, बोला जास्त. तुम्हाला क्लास संपल्यानंतर हे फिलिंग आलं पाहिजे की मी बोललो, मी बोलले, मी बोलायला गेलो होतो, मी बोलून आलो. हे सांगा घरच्यांना. समजतंय का मी काय म्हणतोय ते? हा येस सर. हा, तुमच्या घरचे मला विचारतील, आता बघतच असतील तुमच्याकडे, लक्ष देऊनच काय करते बघू. हा, मला खूप छान छान अनुभव आहे, काय काळजी करू नका तुम्ही. मी तरी माझ्या स्टुडिओमध्ये एकटा आहे, पण माझे लेक्चर्स बऱ्यापैकी पुरी फॅमिली कधी कधी पार सहकुटुंब सहपरिवार बघतात, लेक्चर्स अटेंड करतात. सगळ्यांचं स्वागत आहे. पण तुम्ही घरच्यांना विश्वास द्या की मी बोललो, आजपर्यंत बोलत नव्हतो, मी बोललो, आता मी बोलले. मला थोडी थोडी भीती वाटायची, पण आज जरा दिली धक्का स्टार्ट करून. हा, एवढी मोठी फॅसिलिटी आहे की तुम्ही तुमच्या घरात आहे, चांगली गोष्ट आहे की नाही? बोला बरं. येस सर. Yes, sir. Yes. Yes, sir. तुम्ही पर्सनल तुमच्या घरामध्ये आहात, ही पण चांगली गोष्ट आहे की नाही? येस Oh, सर. sir. हे इथं बसलेले Yes, sir. कोणीच तुमचे भाऊबंद नाहीये, हे पण चांगली गोष्ट आहे की नाही? येस. हे सर नो बोला. मला Yes, sir. बोलणं तुम्हाला चालू करू दे पहिल्यांदा. हो की नाही? येस सर. ह्या क्लासमध्ये कोणीही लहान बच्चे नाहीये, ही चांगली गोष्ट आहे की नाही? बोला रे, पटपट बोला. Yes, sir. येस सर. राईट. जर याच्यामध्ये 4-5 चिल्लर पार्टी टाकली, एक पहिलीचं, एक दुसरीचं, एक तिसरीचं, तर किती किती कसं होईल ना आपल्याला? मोठ्या Irritate. माणसासाठी का बरं कोर्स टाकलाय हा? लहानांसाठी का बरं नाही टाकलाय? त्यांचं वेगळं राज्य आहे, आपलं वेगळं राज्य आहे ना. आपल्याला परत सुरू करायचं ना पहिल्यापासून, आपलं विसरलेलं. म्हणून सुरू केलं ना येस आपण सर. हे. येस सर. लक्षात ठेवा मग. आणि माझ्याशी बोला. मी परत परत तीच गोष्ट सांगतो, तुम्ही शिकलं नाही तरी चालेल, माझ्याशी 100 वाक्य बोलून जायचं दररोज. Yes, sir. घरच्यांना इन सांगा द की- का बोला. इन द का लावलेलं आहे असं? इन द. व्हॅलेंटी दिल्यामुळं. हम्म. ठीक आहे ना? आपण व्हॅलेंटी का बरं दिली? कारण सकाळी बोलवलेलं आहे त्याला. मराठीतून लिहिताना व्हॅलेंटी का बरं दिली सकाळला? सकाळ तर होतीच ऑलरेडी. तरी पण आपण आपली जी भाषा आहे ती आपण मोल्ड करतो की नाही, कुठेतरी अशी चेंज करतो की नाही? हा, बोलताना. हम्म. तेच तर भाषेचं सौंदर्य आहे ना.
आपण दरवेळेला असं म्हणणार का राहुल 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 राहुल? नाही म्हणणार ना. कधी म्हणणार राहुलला, कधी म्हणणार राहुल साठी, कधी म्हणणार राहुल ने. चेंज करतो की नाही करतो आपण? Yes. मग चेंज नाही केलं Yes, तर sir. जमेल का मग आपल्याला? नाही जमणार ना. तसंच इंग्लिश वाल्यांका मला एक पहिली गोष्ट सांगा, इंग्लिशला काना, मात्रा, वेलांटी, उकार, रफार, पोट, फोड्या, बिंदी बिंदी काय आहे का इंग्लिशला? नाही. डोक्यात नाही. टोपी. आता दीपक सरांनी तरी टोपी घातली, इंग्लिशला टोपी तरी आहे का रे वरतून? मराठी सारखी आहे का त्याला शिरोरेखा? नाही. नाहीये ना. इंग्लिशकडे एकच सौंदर्य आहे, कोणतं? त्यांचे शब्द. सगळ्यांनी लक्षात ठेवा, जर इफ यू वॉन्ट टू टॉक ब्युटिफुल लँग्वेज ना, यू विल हॅव टू रिस्पेक्ट द वर्ड्स इन इट. त्याच्यात कोणते वर्ड्स आहे? इंग्लिश शिकणं म्हणजे काहीच नाही करणं, फक्त एवढंच. कोणता वर्ड कुठे वापरायचा, कोणता वर्ड कुठे वापरायचा, कोणता मागे आणायचा, कोणता पुढे आणायचं, एवढीच आयडिया आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. इंग्लिश बोलणं पूर्ण वेगळा भाग आहे आणि इंग्लिश ग्रामर हा टोटली वेगळा भाग आहे. परत सांगतो मी, डोंट फोकस ऑन ग्रामर वाईल लर्निंग टॉकिंग इंग्लिश. इथं बोलायचं ना तर एकच गोष्टीवर फोकस करायचा, बोलणे. स्नेहा भोसले, तुम्ही व्हिडिओ चालू करू शकता का तुमचा? कारण या कोर्स मध्ये व्हिडिओ चालू असणं फार महत्वाचं माझ्यासाठी. स्नेहा भोसले, हा सर 5 मिनिटं करतो. हा प्लीज प्लीज. आता बघा, ओके. सकाळीला काय म्हणणार? बोला फटाफट. सकाळी, In the In morning. the In the morning. इन द मॉर्निंग, in the दुपारी, morning. दुपारी, इन द आफ्टरनून, In In the the Right. afternoon. आफ्टरनून. बोला फटाफट, घाबरू नका. संध्याकाळी, इन द in the In the morning. In the In the evening. In the evening. इव्हिनिंग. इन द इव्हिनिंग. रात्री म्हणताना ऍट वापरा, नोटिफिकेशन ठेवा. At ऍट the म्हणा. morning. रात्रीला ऍट At the म्हणा. night. ऍट द नाही, डायरेक्ट ऍट नाईट. रात्रीला ऍट म्हणा, फक्त ऍट म्हणा, फक्त ऍट म्हणा. रात्र म्हणजे At night. नाईट, ऍट नाईट म्हणजे रात्री. ओके इथपर्यंत? हो. Yes. चला मग. Yes, sir. ओके चला. अं, उद्या ये. कम टुमारो, कम टुमारो. Come tomorrow. कम ज्यांना टुमारो. ज्यांना माहित नाही त्याने नोटिफिकेशन लिहित राहायचं की टुमॉरो म्हणजे उद्या, है ना. ज्यांना माहिती आहे त्यांनी वापरा, फेकून मारा माझ्या तोंडावर ते, तुम्हाला जे जे माहिती आहे ते. Come tomorrow. काम Come टुमॉरो, काम Come टुमॉरो. tomorrow. निशा बोला. Come Come tomorrow. tomorrow. टुमॉरो. टुमारो. आरतीताई बोला. अमित कोण आहे? अमित काय झालं तुमच्या व्हिडिओला? अमित कोण आहे? अमित ऍक्च्युली काय झालं ते दिसत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर ते नाव त्यांचं येतं, मिस्टरांचं येतंय ते. कनेक्ट होत नाही मोबाईल वरनं, म्हणून केलंय. उद्या करते व्यवस्थित. पण तुमचं तरी नाव काय आहे मला कसं कळणार? ऋतुजा. 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 अच्छा. हा. सगळ्यांनी स्वतःच्या नावाने लॉग इन व्हा, म्हणजे हो मला चालेल. तुमच्याशी बोलता येईल ना. वैष्णवी तुम्ही पण व्हीएम बंद थोडं हे करून वैष्णवी करून घ्या. हो नाही तर sir. मग मी तुम्हाला कधी ऋषाली, वृंदा, मला जे आठवेल ते मग गोळीबार होऊन जाईल काही पण. असं ठीक नको आहे. व्हायला. आता मी काय सांगतो नीट ऐका बरं का. उद्या सकाळी ये. कम इन द Come मॉर्निंग, Tomorrow is Come morning. tomorrow in the morning. आता नीट ऐका. मराठीमध्ये आपण मोठा भाग आधी सांगतो, छोटा भाग नंतर सांगतो. नीट Tomorrow ऐका in मी काय morning. म्हणतो ते. टुमारो. ऐका. मराठीमध्ये आपण मोठा भाग अगोदर सांगतो, आधी सांगतो. छोटा भाग नंतर नंतर सांगतो. म्हणून तर मी म्हटलं ना उद्या सकाळी ये, असंच म्हणतो ना आपण पुढच्यांना. येस और नो? Yes, sir. Yes. उद्या सकाळी ये, उद्या सकाळी ये, उद्या सकाळी ये, असं म्हणतो ना आपण. हो. इंग्लिश मध्ये तसं नाहीये. हम्म. उद्या आणि सकाळी मध्ये लहान कोण आहे मोठा कोण आहे मला सांगा. Tomorrow उद्या in morning. मोठा आहे. सकाळी. सकाळ मोठी आहे का उद्या मोठा आहे? सकाळ, उद्या morning. सकाळ. सकाळ. सकाळ किती तासांची असते? बोला. काही पण टेन्शन नका घेऊ तुम्ही. काय? बोला, मी आहे तुमच्या भांडायलाच मी इथं. बोला. सकाळी बारा सकाळ वाजे, किती तासांची आहे? 4. 4. 4 तासाची. बरं, उद्या किती तासांचं आहे उद्या? 24 तास. 24 तास. कोण 24 मोठा आहे? तास. मोठा कोण आहे? उद्या. 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 दिवस मोठा है ना, प्रहर छोटे है ना. लक्षात घ्या.
मग इंग्लिश मध्ये बोलताना ना सकाळ आधी म्हणावा लागेल आणि दिवस उद्या आहे ना नंतर म्हणावा लागेल. इंग्लिश उलटी भाषा आहे, लक्षात ठेवा. जे इंग्लिश Morning आपलं is मराठीमध्ये ना आपण असं म्हणतो, इकडे बघा उद्या, इकडे बघा हा इंग्लिश मराठीमध्ये उद्या सकाळी 7 वाजता ये, है ना. नीट बघा इकडे, उद्या उद्या सकाळी 7 वाजता. असं खाली आलो की नाही आपण मोठ्याकडून छोट्याकडे, येस और नो. Yes. इंग्लिशचं उलट आहे. इंग्लिश काय म्हणतो, आधी छोटा मग मोठा मग मोठा मग मोठा मग मोठा. इंग्लिश मध्ये छोट्याकडून मोठ्याकडे जावं लागतं, छोट्याकडून मोठ्याकडे जावं लागतं. हे लिहून ठेवा कुठे नोटिफिकेशन. इंग्लिश बोलताना टाइमचा छोटा हिस्सा अगोदर सांगा, मग मोठा हिस्सा सांगा, मग मोठा हिस्सा सांगा, मग मोठा हिस्सा सांगा. आणि स्वतःच्या मनाला विचारा की याच्यातलं मोठा कोणता आहे, छोटा कोणता आहे, मोठा कोणता आहे, छोटा कोणता आहे. नीट समजून घ्या. उद्या सकाळी 7 वाजता, याच्यात 7 वाजता छोटे आहे, सकाळ थोडी मोठी आहे आणि उद्या एवढा मोठा आहे. हे तुम्हाला कळलं का? येस सर. परंतु इंग्लिश बोलताना सगळ्यात छोटं कोण आहे, 7 वाजता, 7 वाजता. नंतर सकाळ आणि नंतर उद्या येईल. हे कळलं का तुम्हाला? हो. अजून Yes. उद्याच्या नंतर आठवडा असला तो अजून नंतर, महिना असला तो त्याच्यानंतर. इंग्लिश मध्ये छोट्याकडून मोठ्याकडे जावे. यूज असेंडिंग ऑर्डर while talking in English and we are using descending order in मराठी. मराठीतून बोलताना आपण डिसेंडिंग ऑर्डर वापरतो, म्हणजे मोठा आधी छोटा नंतर. इंग्लिश मध्ये छोटा आधी मोठा नंतर. कळलं? Yes. चला Yes, परत sir. परत रेडी. उद्या सकाळी ये. Tomorrow. Morning is tomorrow. आधी ये म्हणा ना मग. Come in the Come. morning. Coming. Come. Come in the morning Morning. tomorrow. हा, सगळ्यांनी लक्ष ठेवा. कम टुमॉरो मॉर्निंग नाही, कम Come in. Coming. इन द Tomorrow मॉर्निंग morning. टुमॉरो. स्वतःला ट्रेन Come करा. in the morning. ज्यांचा कॉन्फिडन्स लूज आहे, ज्यांचा इंग्लिश मध्ये थोडासा गोंधळ होतो, त्यांनी पहिल्यांदा स्वतःला हे करा बरं, ट्रेन करा व्यवस्थित. मी ज्याप्रमाणे सांगतो तसं करून बोलायचं. कम इन द मॉर्निंग Come in the टुमॉरो. morning tomorrow. कम Come इन द मॉर्निंग in the टुमॉरो. morning आज in the प्रॅक्टिस morning करायची. tomorrow. Come प्रॅक्टिस in the करायची. morning tomorrow. कम इन द मॉर्निंग Come टुमॉरो. in the समजलं morning इथपर्यंत? Come in the tomorrow. morning tomorrow. बर. Come आता in परत the दुपारी ये. morning. उद्या दुपारी ये. Come in Come. the Afternoon tomorrow. afternoon. Come in the afternoon. उद्या Come. Come उद्या in राहिलं ना. Come in the afternoon. काम इन द आफ्टरनून झालं ना. उद्या तर म्हटलेच नाही, टुमॉरो राहिलं शेवटी. टुमॉरो ना. बोला मग. Come in. Come. Come in the afternoon tomorrow. Tomorrow. कम नंतर बोला. कम इन द आफ्टरनून Afternoon टुमॉरो. tomorrow. कम Come इन in द the आफ्टरनून come in the टुमॉरो. Tomorrow. tomorrow. छोटा टाइम अगोदर सांगा, मोठा टाइम नंतर सांगा. छोटा टाइम अगोदर सांगा, मोठा टाइम नंतर सांगा. कळतंय का? हम्म. उद्या संध्याकाळी ये. चला. Come in the evening tomorrow. Come in Correct. the evening come in tomorrow. the Evening tomorrow. Evening कम tomorrow. इन द इव्हिनिंग टुमॉरो. कम इन द इव्हिनिंग टुमॉरो. है ना. हो. Yes. पर उद्या रात्री ये. कसं म्हणणार? उद्या रात्री ये. come 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 at the night tomorrow. At the night हा. tomorrow. कम Come at at the night. night Come, tomorrow. come in come at at the night tomorrow. Come at the tomorrow. हा. Come at the night tomorrow. ऍट द नाही म्हणायचं नाईटला, नुसतं ऍट नाईट. At the night. And the night म्हणायचं फक्त ना. And the night. फक्त ऍट नाईट म्हणायचं. ऍट अँड नाहीये. हा हा ऍड नाहीये. ऍट ऍट. हा. At night. लिहा लिहा लिहा. At ऍट night. नाईट म्हणावे. ऍट नाईट म्हणावे. ऍट नाईट म्हणावे. At night. कम Okay. ऍट नाईट टुमॉरो. कम ऍट Come नाईट. at night tomorrow. आणि ह्याला थोडं डेकोरेट म्हणा, जरा स्टाईल मध्ये म्हणा. असं वाटतं तुम्ही इंग्लंड वरून आले का काय. कम ऍट नाईट टुमॉरो. याला तिरपतारप केलं की भारीतलं वाटतं ते. डझंट मॅटर. बघा परत एकदा. उद्या Come. सकाळी ये. कम इन द मॉर्निंग Morning टुमॉरो. tomorrow. इथपर्यंत समजलं? Morning tomorrow. Yes. उद्या दुपारी ये. कम. Come in the In the afternoon afternoon. tomorrow. Afternoon tomorrow. सगळ्यांनी Afternoon. बोलायचं, मलाच नाही बोलायला लावायचं. भारतीताई बोला. Come. Come in the afternoon Afternoon tomorrow. tomorrow. सगळ्यांनी बोलायचं. स्वतःला समाधान Come वाटलं at पाहिजे. the- मी बोललो, Come बोलले. in the evening Tomorrow. Come tomorrow. afternoon tomorrow.
कम इन द इव्हिनिंग टुमॉरो. आणि उद्या रात्री ये. चला उद्या रात्री ये. Night Come tomorrow. at Come at In the night night. tomorrow. कम ॲट नाईट टुमॉरो. कम ॲट नाईट टुमॉरो. इथपर्यंत आले सगळेजण, काय अडचण नाही. Yes. बर चला पुढे जाऊ थोडस. उद्या सकाळी 7 वाजता ये. Come in the morning. Come in the morning M in at the morning. 7. 7. हा आता 7 a.m. पहिल्यांदा हे लिहा. सगळ्यांनी पॉईंट नोट डाऊन करा. Come at पण जे पण वाजतील ना, वाजले 2, 3, 4, 5, 6 जेवढे पण वाजायचे असतील त्याला ऍट म्हणावे. ऍट 7 Come in AM. 7 p.m. a.m. Come tomorrow. at 7 o'clock in the morning 7 tomorrow. वा a.m. वा 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 वा, व्हेरी नाईस. आता बघा हा, तुम्ही याला 7 o'clock पण म्हणू शकता. आता तुमचं स्वतःचं ब्रेन वापरा, स्वतःचं डोकं वापरा. तुम्हाला जर हे कळलं असेल की उद्या सकाळी 7 वाजता, 7 वाजता सगळ्यात छोटा आहे ना, तो आधी म्हणावं लागेल. सकाळ थोडीशी मोठी आहे ना, नंतर म्हणावं लागेल. उद्या त्याच्यापेक्षा मोठा आहे ना, तो शेवटी म्हणावं लागेल. आर यू गेटिंग दिस व्हॉट आय एम सेइंग? येस ऑर नो? Yes, sir. Yes. Yeah. Yes. सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करायची. उद्या सकाळी 7 वाजता ये. आपण मराठीतून मोठा छोटा छोटा, इंग्लिश मध्ये उद्या सकाळी 7 वाजता, उद्या 7 वाजता सकाळी, 7 वाजता. सकाळी 7 वाजता सकाळी उद्या ये. सगळं इंग्लिश उपरा 7 टाकायचं. वाजता सकाळी उद्या येईल. कम ॲट 7 7 o'clock o'clock इन in द the मॉर्निंग morning टुमॉरो. In the morning tomorrow. हेमंत सर बोला. हो. बोला. Come at 7 o'clock. कम Come at 7 a.m. ॲट 7 AM टुमॉरो. The morning tomorrow. इन द मॉर्निंग In the morning tomorrow. सर बोला, मला तुमचा आवाज हो. नाही आला असतो. Come कम ॲट 7 AM. बोला बोला बोला. come at 7 a.m. in the morning Come tomorrow. at वा. 7. खूप छान. आणि बोलाच, बोलाच मी याला च लावतो. हा. दीपक सर बोलाच. ओके. कम ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग टुमॉरो. Tomorrow. एवढं जरी तुम्ही आज बोलले ना घरामध्ये, आता लेक्चर झालं. हे भाई काय शिकवलं तुला त्या सरांनी? कशाला गेली तिकडे ऑनलाईन, कळत नाही काही नाही. थांबव, मला एवढं शिकवलंय. कम ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग टुमॉरो. हल्लास घरातली डायरेक्ट झोपून घेतील. हम्म. मला एवढं सांगा, हे अवघड आहे? तुम्ही आता जे बोलले ते अवघड आहे? नाही नाही. सोपे. सोपं आहे. आपल्याला जर त्याचं टेक्निक कळलं तर सोपं आहे. आणि तुम्ही जर असं करत बसले ना, हे प्लस ते प्लस ते प्लस ते सगळं मायनस होऊन जाईल, काहीच येणार नाही तुम्हाला. टेक्निक शिका. बर चला रेडी. येऊ नको, नको म्हणण्यासाठी डोंट. Don't come. Don't. नको, नका, हे माहिती आहे आपल्याला, ऍक्च्युअली लहानपणीच माहिती आहे, पण आपण वापरतच नाही है ना. Next. चलो घेऊन. येऊ नको. बोला येऊ नको. Don't come. Don't come. सगळ्यांनी म्हणायचंय, एकट्यानेच पैसे भरलेले नाहीये. हा हा. Don't. आणि ज्यांचे बाकी भरायचे त्यांनी उद्यापर्यंत भरायचे. उद्या संध्याकाळी सुट्टी आहे. हा चला. डोंट कम. इकडे नको येऊ. Don't come. Don't come here. डोंट कम इकडे है ना. डोंट कम इकडे. Here. Here. दीपक सर बोला, इकडे नको येऊ. Don't come here. डोंट कम हियर. दीपक सर बोला. Don't come here. डोंट कम हियर. डोंट कम हियर. Don't come here. Don't come here. मी परत परत सांगतो, तुमची जबाबदारी मी घेणार नाही. ड्रायव्हरची जबाबदारी ड्रायव्हिंग करणं, कंडक्टरची जबाबदारी घंटी वाजवणं. हा तुम्हाला शिकायचं ना बोलायला, कमाला. आम्हाला. मला ना ड्रायव्हिंग इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आम्हाला. ही गाडी तुम्हाला चालवायची, मला नाही. मला येतं गाडी चालवता. त्या ड्रायव्हिंग कोर्स वाल्यांचं नेहमी उदाहरण लक्षात ठेवायचं. जर आपल्याला ड्रायव्हिंग सीटवर बसून दिलं नाही, वर्षभर तिकडे बसवलं दुसरीकडे आणि सांगितलं इकडून गिअर इकडे टाका, तिकडून आपल्याला येईल का इंग्लिश बोलता? नाही. मी तुम्हाला नाही. 100 दिवस जरी सांगत बसलो ना, असं करायचं असतं तसं करायचं असतं, तरी तुम्हाला इंग्लिश येणार नाही. जेव्हा तुम्ही बोलता ना पहिल्या दिवसापासून, तेव्हाच तुम्हाला इंग्लिश येणार. आणि ते कशातून पॉसिबल आहे? 2 गोष्टींमधून. नंबर 1, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवता.
ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. नंबर 2, मला तुमच्याकडे बघता येतं तुम्ही काय करताय, तुमचं लक्ष आहे की नाही माझ्याकडे. हा. आणि थर्ड थिंग, मी तुम्हाला विचारलं तुम्ही माझ्याशी बोलता, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी बोलण्याच्या कोर्सला गेलो किंवा गेले आणि मी बोललो तिथे, ड्रायव्हिंगला गेलो होतो आणि त्यांनी खरंच माझ्या हातात ड्रायव्हिंगला स्टेअरिंग देऊन टाकलं, किती मजा येईल. येईल की नाही येणार? Yes. 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 हे करा. आपल्याकडे आजपर्यंतचा प्रॉब्लेम काय झालाय ना, व्हिडिओ बंद करून ठेवा, समोरच्याच पहा, त्याला बडबड करू दे एकट्याला, आपण ऐका त्याचं तो काय बोलतोय ते. अरे त्याला येतं ते, आपल्याला येत नाही म्हणून आपण कोर्स लावलाय ना. Yes. Yes. This is our responsibility, not his. This is our responsibility to talk. चला, आता इकडे येऊ नको, पहिल्यांदा येऊ नको. Don't चला. come. Don't come. Don't come here. Don't come here. Here, आता. Don't come here now. Come here now. Don't come here. Don't come here now. नाव. आता बरं, एक गोष्ट खूप महत्वाची सांगतो मी, इतकी महत्वाची ना, इंग्लिश मध्ये त्याच्या इतकं महत्व दुसरं काहीच नाही. तेवढी जर गोष्ट तुम्ही आयुष्यभर पाळली ना, वा वा, तुम्हाला कधी अडचण येणार नाही. लिहून ठेवा ती गोष्ट, तुमच्या लक्षात राहते न राहते. इंग्लिश बोलताना टाइम सांगणारी गोष्ट सगळ्यात शेवटी सांगावी. टाइम सांगणारी फ्रेज सगळ्यात शेवटी सांगावी. वेळ सांगणारा शब्द सगळ्यात शेवटी बोलावा. टाइम फ्रेज शुड बी टेकन ॲट द लास्ट ऑफ द सेंटेन्स. सगळ्यांनी लिहून ठेवा. वेळ सांगणारा शब्द वाक्याच्या शेवटी बोलावा. झालं क्लिअर सगळ्यांना? येस नो? Yes, sir. Yes. काय कळलं? Yes. वाक्यात भरपूर काय असणार आहे, पण त्याच्यातला टाइम सांगणारा शब्द कोणता असू शकतो सांगा बरं. आज, उद्या, परवा, आज, सकाळी, उद्या. संध्याकाळी, हे टाइमच सांगतात ना. हो. लगेच. माझ्याशी बोला, माझ्याशी बोला. Yes, sir. हो. जेवढं मी थकेल ना तेवढं तुम्हाला थकायचंय, नुसतं माझ्याकडे बघायचं नाही. आणि नुसतं बघत असाल तर कोर्सला येऊ नका, मला तेवढे हे नाहीये. बोला माझ्याशी. आणि मग तुम्हाला का बरं इंग्लिश येत नाही, कसं येत नाही ते मी सांगतो तुम्हाला, कसं येत नाही. पण पहिली आणि शेवटची कंडिशन आहे बोलणे. जर मला असं वाटलं तुम्ही काहीच रिस्पॉन्स देत नाही, काय कामाचं आहे ते, मी तुम्हाला रिमूव्ह करून टाकणार. मी परत परत सांगतो ही गोष्ट अंडरलाईन करून. मी 100 लोकांना ऍडमिशन देऊ शकत होतो, बरोबर? Yes, sir. नाही देते आम्ही ऍडमिशन एवढ्या लोकांना. आम्ही लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन विचारून का बरं ऍडमिशन द्यायचं, काय एवढं विचारून त्यांना बोलवतो इकडे. का? तुला खरंच गरज आहे का शिकण्याची? बरं मग ये बाबा, मग आपण सगळ्यांनी भाग घ्या, त्याचा सहभाग घ्या. असला कोर्स परत एन्जॉय करता येणार नाही. इतकं फ्री वातावरण आणि इतके लिमिटेड नाही. लोकांमध्ये परत भेटणार नाही. नाही भेटत. हा, व्हिडिओ चालू करा कोणी म्हणणार नाही तुम्हाला. लोकांना बरंच आहे तुम्ही बंद करून ठेवलं तर. काय अविनाश सर? बरोबर सर. उलट असं पण काही काही ठिकाणी आहे, चालू केल्यावर काढून टाकतात. चालू करतो का मध्येच, आम्हाला रेकॉर्ड करायचं होतं तू मध्येच चालू करून ठेवलं, असं पण आहे. मग आता नीट आहे का? सकाळी, दुपारी, संध्याकाळी, आता, नंतर, लगेच. थोड्या वेळाने, 5 तारखेला, 20 तारखेला, पुढच्या महिन्यात, मागच्या वर्षी, पुढच्या वर्षी, हे सगळे शब्द टाइम सांगतात की नाही? येस नो? हो. येस सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मग हे शब्द कुठे म्हणायला पाहिजे? सर्वात शेवटी. वाक्याच्या शेवटी. शेवटी. ठीक आहे? सर्वात शेवटी. तर मी अगोदर म्हणायचंय मला, म्हण बाबा तू अगोदर म्हण, काय फरक पडतो. ते शब्द एक्स्ट्रा असतात, ते तुम्ही अगोदर म्हणा नंतर म्हणा, काही फरक पडत नाही. पण इथं आपलं रेग्युलर नीट वाक्यच बने ना, त्याच्यात एक्स्ट्रा शब्द कुठं अगोदरच घुसडताय तुम्ही, त्याच्यामुळे इंग्लिशला अडचण. हे तुम्हाला समजलं का? येस. Yes, sir. Yes. इंग्लिश बोलणं म्हणजे एक माणूस त्याची काय ऍक्शन करतोय ते सांग. हे सांगा ना, मेन काय आहे तेवढं महत्वाचं आधी सांगा, बाकीचा पसारा नंतर टाका ना. सिम्पल ना. तुम्ही काय करता, ते Yes, sir. बाकीचं आधी घेऊन बसता आणि नंतर मग मेन राहून जातं मागत. तसं नाही व्हायला पाहिजे. हा, चलो. मला टच करू नको. Don't touch Don't me. touch Don't me. touch me. डोंट टच मी. मी. बरोबर? माझ्या डोक्याला टच करू नको. Don't hit. Don't touch my my hair. hair. हा,
डोंट टच, डोंट टच, डोंट my head. डोंट टच. डोंट टच माय माझं हेड. डोकं, माझं डोकं, माझं डोकं, है ना? डोंट टच माय हेड. डोंट करेक्ट. व्हेरी डोंट नाईस, Don't touch my head. व्हेरी नाईस. बर, जा. Go. 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 व्हेरी नाईस. इकडे जा. Go there. Go there. गो Go दे. there. व्हेरी गुड. हो दे. इकडे नको जाऊ, इकडे ये. Don't go Don't there. go Don't there. go Come there. here. Come Here. here. Don't come. 2 वाक्य झाले ना? दोन हम्म. वाक्य झाली. घाबरायचं काही कारण नाही. किती वाक्य हो, 100 वाक्य हो, माहित असल्यावर घाबरायचं काही कारण आहे का? नाही. नाही. ज्या ड्रायव्हरला गाडी चालवतोय ते त्याला किती लांब न्या ना गाडीत टाकून, डिझेल टाकून, त्याला बरं दिल्लीपर्यंत नेलं तर काही प्रॉब्लेम आहे का त्याला? नाही. नाही. फक्त टोल भरा तुम्ही, बाकी तो कुठं पण गाडी घेऊन जाऊ शकतो. Yes. आपल्याला कळलंय ना आता डोंट म्हणायचं, हे म्हणायचंय, मग पॉझिटिव्ह हो निगेटिव्ह हो बोलून टाकायचं. बघा परत एकदा, तिकडे नको जाऊ, इकडे ये. Don't go Come there. Don't here. go Don't go there. there. Come Come here. here. Go there. जर तुम्हाला तिकडे माहित असलं, नको जाऊ म्हणजे डोंट गो, हे जर कन्सेप्ट क्लिअर असली, डोंट गो तिकडे, कम इकडे, असं होईल ना? हो. हो. तेच बोलायचं. हम्म. इंग्लिश काय एवढं अवघड आहे का? हा? उद्या नको येऊ, गुरुवारी ये. Don't come tomorrow. Don't come tomorrow. Come on. Don't come Come tomorrow. on Thursday. Come on Thursday. सगळ्यांनी बोला. स्नेहा भोसले, तुझं नाव स्नेहा आहे का ग? हो. का मम्मीच आहे? कोणाचं आणखी दुसऱ्यांचं? नाही माझं आहे. बोला मग, तुझा आवाज येत नाही मधून मधून. गुरुवारी. आता महत्वाची गोष्ट सांगतो. वारी म्हणताना ऑन म्हणावे. वारी, वार आणि दिनांक सांगताना ऑन म्हणावे. नोट डाऊन. वार आणि दिनांक सांगताना ऑन म्हणावे. वार आणि दिनांक सांगताना ऑन म्हणावे. दीपक सर, काय तुमच्याकडे म्हणावे. नोटिफिकेशनला काही चान्स आहे का नाही? नाही सर, ऍक्च्युली आज मी बाहेर आहे थोडा, काही हरकत त्याच्यामुळे नाही. नोट काहीच करत नाही. तुम्ही डायरेक्ट मेंदू मध्ये घेऊन टाका. हे बाकीच्यांना काही काम नाही, पण तुम्ही घेऊन टाका मेंदू मध्ये डायरेक्ट. नाही तसं नाही काही. तुम्ही सिक्युरिटी मध्ये ठेवलाय मेंदू पण एकदम, त्यामुळे टेन्शनची काही गरज नाही. हा? बर, आता खूप छान छान शिकले बरं का तुम्ही. परत, उद्या नको येऊ, गुरुवारी ये. चला, उद्या नको येऊ. Don't 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 come come tomorrow. tomorrow. Come Don't on come on Thursday. Thursday. सगळ्यांनी बोला. भारती बोला. Don't come tomorrow. Don't Come on Thursday. On Thursday. कम टुमारो. परत कम म्हणायचंय. परत ये आहे ना, डबल डबल ये दोनदा आहे ना, हो. मग कम पण दोनदा म्हणायचं आपल्याला ना. ऐका, येऊ नको म्हटलं, फुल स्टॉप, याचा विषय संपला. आता गुरुवारी ये, हे नवीन वाक्य सुरू झाले, नवीन संसार. कम गुरुवारी ना. Come on Thursday. बर, चला, थांब. Stop. Stop. अजून एक शब्द आहे थांब म्हणायला, वेट. वेट. Okay. wait. थांब म्हणजे नेमकं काय हे जर कळलं तर स्टॉप म्हणायचं का वेट म्हणायचं हे कळेल मग. ठीक आहे ना? Wait म्हणजे वाट पाहायची. हा, मग त्याला पण आपण थांब म्हणतो ना कधी कधी. एक मिनिट थांब. वाट बघ. जेव्हा Wait a आपल्याला थांब minute. थांब म्हणायचं असलं ना, तेव्हा वेट 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 थांब. ऐकलं असेल ना, रुको जरा, सबर करो. तो वेट 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 अ बीट. हा, लिहून घ्या. जरा म्हणजे ए बीट, लिटिल बिट. जरा म्हणजे अ लिटिल बिट. वेट अ लिटिल बिट. वेट अ बीट. बीट म्हणजे थोडस. लिटिल बिट. स्पेलिंग चुकू द्या. हा कोर्स स्पेलिंग शिकवण्याचा नाहीये. त्याच्यासाठी माझ्याकडे अजून वेगळा कोर्स आहे, ज्यांना एबीसीडी शिकायचं त्याच्यासाठी. आता कळलं. जरा रुको, वेट अ बीट. वेट अ बीट जरी म्हटलं नुसतं अ बीट, अ बीट, हे दोन शब्द जरी म्हटले ना, तरी पण त्याचा अर्थ होईल जरा थांब. कळलं? Yes. स्टॉप अ बीट, थोडं थांब. अ बीट म्हणजे थोडस. ठीक आहे? थोडं थांब. वेट अ बीट. गुरुवारी नको येऊ, पुढच्या महिन्यात ये. Don't come. Don't come on Don't Thursday. come on Thursday. Come on Come. next. Come on. Come on Come next next. month. Come in next month. Don't come. आरतीताई बोलत नाही लवकर तुम्ही. हा, माझं लक्ष आहे तुमच्यावर. आरती, Next month. माझं तुमच्यावर पक्क लक्ष आहे. बोलायचं फटाक फटाक. Come next Come in the month. next month. बर, आता लिहून ठेवा.
महिना, वर्ष, आठवडा यांना इन म्हणावे. नोट डाऊन देअर. आठवडा, महिना, वर्ष यांना इन म्हणावे. इन आठवडा, महिना, वर्ष यांना इन म्हणावे. इन झालं का? हो. का बरं त्याला इन म्हणायचं? कारण ते ड्युरेशन आहे, ड्युरेशन मध्ये टाइम स्पॅन आहे की नाही तो, हा, हो. म्हणून त्याला इन म्हणायचं. चला पुढच्या आठवड्यात कसं म्हणणार? आधी पुढचा आठवडा म्हणजे नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यामध्ये कसं झालं? इन द नेक्स्ट वीक. In next the week. इन द नेक्स्ट नेक्स्ट वीक. वीक. हे कळलं का? हो. पुढचा महिना म्हणजे नेक्स्ट मंथ. मंथ. पुढच्या महिन्यात कसं म्हणणार? In the next month. In the next द month. लावायची काही गरज नाही, नुसतं इन नेक्स्ट मंथ म्हटलं तरी चालेल. हा, Next month. द म्हणा. इन द चा अर्थ काय माहिती का? बऱ्याच जणांना हा पण कन्फ्युजन. द काय असतं? जो महिना पुढच्याला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, त्याच्याबद्दल सांगायचं असलं तर द म्हणतात. द म्हणजे ओळखीचा, द म्हणजे माहित असलेला, द म्हणजे वेल नोन. कमीत कमी स्पीकर आणि लिसनर म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा, या दोघांना पण ती गोष्ट माहिती आहे असं म्हणण्यासाठी द म्हणतात. जेव्हा आपण म्हणतो ओपन द डोअर, म्हणजे दरवाजा उघड ना, ओपन द डोअर. जेव्हा तुम्ही म्हणता ओपन द डोअर, याचा अर्थ काय झाला? द डोअरचा अर्थ काय झाला? तोच दरवाजा उघड जो तुला पण माहिती आहे कोणता उघडायचा आहे, मला पण माहिती आहे कोणता उघडायचा आहे, म्हणून द डोअर. कळलं का नाही कळलं? Yes, sir. Yes, sir. द म्हणजे ओळखीचा, द म्हणजे ओळखीचा. हा, Yes. बर. ऐका, गुरुवारी नको येऊ, पुढच्या महिन्यात ये. Don't come. Don't come on Thursday. Come come in Come in the next next week. month. Next month. Next Come month. in the next month. सगळ्यांनी बोला, मी सगळ्यांचं ऐकायला आतुर आहे इथे. Month. म्यूट राहू द्या. अमित, हा, वृषलताई बोला. Don't come on Thursday. बोला बोला. सॉरी सर, मी लिफ्ट होतोय काही कारणास्तव. बर बर, ठीक आहे ठीक आहे. ओके. तुम्ही बाहेर असल्यामुळे ना, समजू शकतो. वृषलताई बोला. Come in the next month. तुम्ही वृषाली आहे का? वैष्णवी, वैष्णवी, मी म्हटलं ना होईल इन तसं द म्हणून. नेक्स्ट मंथ. तुम्ही समजून घ्यायचं, व ने सुरू झाल्यावर तुम्हीच आहे. बोला वैष्णवी. Don't come on Thursday. Come in the next month. गुड. बस इथे. Sit here. Sit here. Here. आता इथे बस. Now, sit here now. Sit here now. Take seat. आता आपल्याला मोह कोणता झाला होता? मोह मोह के धागे. नाव सीट हिअर असं झालं होतं ना? Yes. तुमच्या आतून उफळून आलं. पहिले नाव येतं ना मला, म्हणू दे की काय फरक पडतो अगोदर, है ना? Action. अगोदर ऍक्शन सांगितलं. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर अगोदरही घ्या, माझं काही म्हणणं नाहीये त्याबद्दल. मी मगाशीच एक गोष्ट क्लिअर केली आहे. कोणती? तो एक्स्ट्रा पार्ट आहे. You may use that in the beginning of the sentence. You may use that in the end of the sentence. परंतु if you are not feeling that much confident to talk, बोलताना जर आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स नसेल तर आधीच कॉन्फिडन्स गडबड आहे, त्याच्यात दुसरं कशाला आधी आधी वापरून टाका. मग बाबा थांब तू 2 मिनिटं, तुला नंतर म्हणतो. दिस इज द बर. सईदार ओढून घे. इथे नको बसू. Don't sit sit here. Don't sit. Don't sit here. Don't sit here. Don't sit here. Don't sit here. Don't sit Don't here. sit here. तिकडे बस. Don't sit here. Don't Sit Sit there. there. Sit there. sit there. Sit here. There. बरोबर. बर. उद्या तुझ्या पप्पांबरोबर ये. Today. Come with your father on Your father. tomorrow. ऑनचा काय संबंध? With. आता ये ऑर्डर दिली ना तुम्ही, Okay, त्यानंतर okay. कमच म्हणावं लागेल. उषा आधी काम. Come with your father. काम. With. With your Come With your father. आता याच्यामध्ये आता बघा मज्जा कशी होती बघा, समजून घ्या. तुझ्या पप्पांसोबत
उद्या ये असं होतं ना. आता तुम्हाला दोन Okay. गोष्टी कळल्या पाहिजे. काय तुमच्याकडे काय काय वाटे कोणते कोणते शिल्लक आहे. पहिल्यांदा तुम्हाला ये म्हणायचं म्हणजे कम आलं पहिल्यांदा, कम. बरोबर. हो आता हो तुमच्याकडे काय काय उरलं, दोन भाग उरले. एक तुझ्या पप्पांसोबत आणि एक कोणता, उद्या. उद्या. हे तुम्हाला कळलं का? Yes, हो sir. कळलं ना. बरं, मग आता हे समजलं का? सरांनी मगाशीच काय सांगितलं, टाइम सांगणारी फ्रेज सगळ्यात शेवटी म्हणा. शेवटी. मग हे जर तुमच्या डोक्यात पक्का असलं ना की टाइम सगळ्यात शेवटी सांगायचा असतो, टाइम शुड बी कम. टोल्ड ॲट द लास्ट ऑफ द सेंटेन्स, हे जर कळलेलं असलं ना, तुम्हाला काही ग्रामर त्यासाठी खूप जोर लावायची गरज नाही डोक्याला, जर वाटे पाडता आले तर. उरलं काय, तुझ्या पप्पांसोबत ते म्हणता येतं का ते बघू देत, है ना. चला, तुझे पप्पा म्हणजे काय? Your father. फादर. फादर. सोबत म्हणजे काय? With. 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 मग जर तुम्हाला ते माहित नसलं तर मला सांगा माहित नाहीये, आपण त्याची पण रिव्हिजन घेऊ, डोंट वरी. परंतु हा जो सोबत आहे ना, विथ, हा फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा. ज्यांना ज्यांना इंग्लिशचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यातल्या मोस्ट ऑफ द पीपलचे प्रॉब्लेम्स हे आहेत की याच्या शेवटी जे चिटकलेलं असतं ना ते म्हणता येत नाही. आणि त्याला घाबरायचं काही कारण नाही. म्हणता येत नाही म्हणजे आपण एकदम ड आहे असं नाही, आपला कप्पा उघडलेला नाही त्याचा, म्हणून आपण त्याच्यासाठीच इथे कप्पे उघडायला. येस. ठीक आहे ना. मग तुझ्या पप्पांसोबत ये, कम. तुझ्या पप्पांसोबत, सोबत आहे ना. With your father. हे सगळ्यात शेवटी आहे ना. इंग्लिश उपराठी भाषा, मी परत परत तुम्हाला सांगतो, इंग्लिश उलटी भाषा आहे की नाही. मराठीतली सगळ्यात शेवट आहे ना ते इंग्लिश मध्ये सगळ्यात आधी असते. हे घे विथ, मग तुझे पप्पा, घे तुझे पप्पा. विथ फादर. तुझे Tomorrow. Your father. तुझे पप्पा कसं म्हणशील? Your father. Your father. युअर फादर. With your father. हा, तुम्हाला हे पण माहित पाहिजे ना, माझे, तुझे, त्यांची, यांची, कोणाकोणाचे, आहे ना. वाक्य सांगायचं हे मध्ये मध्ये येणार की नाही येणार. माझे म्हणायचं असलं कोणता शब्द तुमच्याकडे? माझे. My father. My. माय फादर. माय फादर. सगळ्यांनी ट्राय करून बघा बरं. माझे वडील, माय माय फादर, फादर. तुझे वडील, युअर फादर, युअर फादर. युअर फादर ना, त्यांचे वडील. देअर फादर, डिअर डिअर फादर. ओके ओके. आमचे वडील, आवर फादर, आवर आवर फादर. फादर. डोंट वरी, आपण त्याच्यावर पण काम करू. हा, कन्सेप्ट क्लिअरिंगची बात तुम्ही सोडून द्या, त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. या बारीक सारी गोष्टी पण आपल्याला माहित पाहिजे. तुम्हाला हे कळलं पाहिजे, इंग्लिश बोलायचं आहे तुम्हाला, तुम्हाला हे समजलं पाहिजे आधी काय म्हणायचं नंतर काय म्हणायचं. म्हणजे मराठी मधलंच, तुम्ही जे मराठीतून बोलणार होत्या ना, मराठीतून अगोदर तुम्हाला कळलं की तुझ्या वडिलांबरोबर उद्या ये. कम तर म्हणून टाकलं अगोदर, ये. उद्या तर सगळ्यात शेवटी म्हणावं लागेल ना, टुमॉरो. सरांनी सांगितलं आता टाइम मला सगळ्यात शेवटी म्हणायचंय, म्हणजे याचा पत्ता कट झाला उद्याचा, बरोबर. मग काय, तुझ्या पप्पासोबत अगोदर म्हणा, कम With your father. तुझे Tomorrow. पप्पा, Come with your father. कम विथ युअर फादर टुमॉरो, बरोबर. आता बघा, अरे आवाज असेल तर बंद ठेवा. आता बघा, उद्या शाळेत ये. कम, आधी ये, आधी येच महत्वाचं आहे आपल्याला. Come in the school tomorrow. अरे, कम इन द स्कूल टुमॉरो. स्कूल आता टुमॉरो. शाळा म्हणजे कोण? स्कूल, बरोबर. हे तर कळतंय ना, शाळा म्हणजे स्कूल, एवढं तर कळतंय ना. तुम्हाला शाळा नाही म्हणायचे ना, Come काय on म्हणायचं tomorrow. तुम्हाला? कम इन द कम ऑन टुमारो. नाही नाही, ते तर नंतर म्हणू आपण त्याला. ऑन टुमारो नाही, हा, टुमारोला ऑन बिन नाही म्हणायचं. सर तिथं दिनांक, वारी असं. Dinang my date. ओके On ओके 10th ओके सर, January. ओके. हा, Yes, sir. Date आणि वार. टुडे, टुमॉरो आणि येस्टरडे या तिघांना काही लावायचं नाही, ते राहू दे संडेच तसे. हा, ओके. संडे म्हणजे मराठीतला संडे, इंग्लिश वाला रे. ओके, ऐका, तुझ्या वडिलांना काय उद्या शाळेत ये म्हटलं होतं ना, हा. अगोदर तुम्ही काय ऑर्डर घेणार ना आधी, ये.
काय काय उरलं? उद्या आणि शाळेत उरलंय ना? हा. उद्याचा टाइम आहे ना? टाइम तर शेवटी सांगितलेला ना, सरांनी सांगितलं शेवटी सांगा. मग कम शाळेत. शाळा म्हणजे काय होती कम तुमच्याकडे? इन द स्कूल. स्कूल. शाळा म्हणजे स्कूल होती, नुसती शाळा आहे. तुम्हाला शाळा थोडी ना म्हणायचं, तुम्हाला काय म्हणायचं? शाळेत ती आहे. शाळेत इन द स्कूल. शाळेमध्ये म्हणजेच शाळेत ना. हो. इन इन द द स्कूल स्कूल. म्हणा, इन स्कूल म्हणा, काही म्हणा, काय फरक पडते? समजतंय का? हो. जर तुम्हाला अजून डीप मध्ये जर सांगायचं झालं, हेमंत सर, येस सर. ही बघा गोष्ट तुम्हाला जर कळते का? बघा ना. कम इन स्कूल कम इन द स्कूल याच्यातला फरक जर बघितला, एकदम मायक्रोस्कोप घेऊन जर बघितला, काल परवा हो. याच्यावर बोललो होतो आपण. हो. शाळा कशासाठी आहे? शिकण्यासाठी आहे ना. बिलकुल. हो. आणि तू पण जर शिकण्यासाठी येत असशील ना, हो. Yes. तरी तर द बी म्हणण्याची गरज नाही. इन स्कूल. ओके. कम इन स्कूल. शाळा कशासाठी आहे? शिकण्यासाठी. तू पण कशासाठी येतोयस? शिकण्यासाठी. शिकण्यासाठी. मग द म्हणायची गरज नाही. हे समजलं? हो. हा. पण तुमचा मुलगा शाळेत आहे, तुम्ही टिफिन घेऊन आले त्याला, किंवा तुम्ही प्रिन्सिपलला भेटायला आले, शिकण्यासाठी आले का तुम्ही? नाही. भेटण्यासाठी. दुसऱ्याच कामासाठी आले तुम्ही. शाळा कशासाठी हो. बांधली आहे? शिकण्यासाठी. हा, पण तुम्ही शिकायला आले का? नाही. नाही आले. तुम्ही तुमच्या मुलाला भेटायला आले, फी भरायला आले, तुम्ही टिफिन द्यायला आले, त्याला ड्रॉप करायला आले, तुम्ही त्याला घ्यायला आले शाळेमध्ये. हे समजतंय का? हो. Yes. समजते सर. त्या पर्पज साठी जी गोष्ट आहे, तिथे त्या कामासाठी न जाता दुसऱ्याच कामासाठी जर गेलो आपण, तेव्हा द म्हणतात. आता हे खूप डीप नॉलेज झालं. हे काय हो. आपल्या स्पीकिंग मध्ये येत नाही, पण तरी पण सांगून ठेवलं मी. चला, असू द्या, आमच्याबरोबर नॉलेज काय फरक पडतो ना. येस. म्हणजे आपण म्हणतो कम इन द स्कूल आणि कम इन स्कूल मध्ये काय फरक आहे? हो. हा फरक आहे. सर दला मराठीत काय म्हणतात? कशाला? दला. दला मराठीमध्ये उपपद म्हणतात. उपपद. तुला माहित नाही निशा, मराठी इतकं अवघड आहे ना, तुला इंग्रजी सोपं वाटेल काही दिवसानंतर. तू म्हणशील बाई मराठी नको, मराठी फार अवघड आहे ना. जे शिकलेले आहेत ना त्यांना विचार थोडस पुढे जाऊन. पोस्ट ग्रॅज्युएशनला कोणी मराठी विषय घेत नाही पुढे जाऊन. त्यांना जर म्हटलं ना स्पेशल मराठी घ्या, नको नको नको, मराठी नको. का? फार डिफिकल्ट असतं पुढे. मराठी सगळ्यात अवघड आहे, इंग्रजी सगळ्यात सोपं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. बर, तुझ्या पप्पांसोबत ये म्हणजे कम विथ युअर फादर टुमॉरो. हे पण कळलं? हो. Yes. आता बघा आणखी, मला विचार. Ask me. आस्क मी. बरोबर, मला विचार. विचाराला काय म्हणतो आपण? आस्क. जर माहित नसलं तर भेटायचं. विचार नाही म्हणजे आस्क. विचार, आस्क. मला विचार, आस्क मी. बरोबर. मला तुझा डाऊट विचार, असं असलं. Ask me your Ask me your doubt. आस्क मी युअर डाऊट. आस्क मी आपलं बेसिक झालं पहिल्यापासून. आस्क मला विचार, मला विचार. काय विचारायचंय ते नंतर म्हणा. कळतंय का? हो. आस्क मी नंतर तुझा डाऊट म्हणा, आधीच नका तुझ्या डाऊटवर जाऊ. हो. आपण काय करतो, युअर डाऊट मी आस्क, असं काहीतरी ऑपरेशन करून टाकतो त्याचं. हो. हो. तसं न करता डायरेक्ट ऍक्शन पासून सुरुवात करा. आस्क. कोणाला विचारायचंय? मला विचार. आस्क मी. काय विचारायचंय? Your doubt. Your doubt. ह्या प्रकारे आपण कोणतंही वाक्य बोलायला काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगा बरं. जर आपण इंग्लिश बोलायला जात असू ना, दोनच गोष्टी आपल्याला व्यवस्थित झाल्या पाहिजे. एक म्हणजे माणूस, आणि त्या माणसाबद्दल सगळं काही माहित पाहिजे. एक म्हणजे ऍक्शन, आणि त्याच्या ऍक्शन बद्दल सगळं काही माहित पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्या दोनच गोष्टी आपण ह्या कोर्समध्ये टोटली अंडरलाईन करणार आहे. आज आपण बघितलं की आपण ऑर्डर कशी देतो, निगेटिव्ह ऑर्डर कशी देतो. अजून गोड करायची असेल ना, गोड ऑर्डर. गोड ऑर्डर कशाला म्हणतात? गोड ऑर्डर कशाला म्हणतात?
म्हणजे आपण पुढच्याला ऑर्डर जरी दिली ना तरी पण त्याला वाईट नाही वाटणार, याला म्हणजे गोड ऑर्डर. म्हणजे आपल्याला म्हणायचं असलं ना गेट आउट, चल निघे तिकडं, आपण त्याला प्रेमाने जाता का तिकडे प्लीज, जातो ना हं? हे लक्षात ठेवा. आता बघा गेट आउट, बाहेर निघ ना, गेट आउट म्हणजे बाहेर निघ, हे कळतंय का? हो. गेट आउट, बाहेर निघ. हे जर प्रेमाने म्हणायचं असलं त्याच्या आधी 3 शब्द वापरा, वुड यू प्लीज, लिहून ठेवा. प्रेमळ विनंती होऊन जाईल, प्रेमळ. शेवटी प्रश्न विचारल्यासारखं करा, वुड यू प्लीज गेट आउट. काय झाला याचा अर्थ? प्लीज जाता का बाहेर? हो जातो. निघ बाहेर. मग तो काय म्हणेल, नाही जात, जा काय करायचं कर, है ना? हे बायकांसाठी फार महत्वाचं आहे, नवऱ्यांकडून काम करून घ्यायला. आमच्याकडे ही पद्धत आहे खूप जोरदार एकदम. बायको नवऱ्याला काम सांगताना पहिल्यांदा, थोडं पाणी देता का प्लीज, कुड यू प्लीज गिव्ह सम वॉटर. दिलं, पुढच्या वेळेला प्लीज गायब, थोडं पाणी देता का प्लीज गायब, दिलं बिचारी, परत दिलं, पुढच्या वेळेला का गायब, एक अक्षर गायब, हा पुढच्या वेळेला एवढं, थोडं पाणी देता, परत आणून दिलं, पुढच्या वेळेला दिलं, देता गायब, थोडं पाणी, लगेच परत दिलं, थोडं पाणी घेऊनच आला होता नवरा अगोदर. जेव्हा तुम्हाला विनंती करायची, प्रेमळ विनंती कोणाला पण, खाली बस, काय म्हणतो आपण खाली बसायला, सिट डाऊन म्हणतो ना. आणि प्रेमळपणे म्हणायचं असलं तर काय करा, मग हे 3 शब्द, Hold you please. Will you please sit down? प्लीज सिट डाऊन. आणि हे एवढं म्हणायला फक्त 2 सेकंद लावायचे, 3-4 तास नाही लावायचे एवढं म्हणायला. वुड यू प्लीज, इतका पटकन वाचा बरं काय लिहिलंय. Would you please? यू Would you please? वुड यू प्लीज, Would you please? वुड यू Would you प्लीज, please? Would you please? प्रश्न विचारायचा शेवटी मग त्याला, वुड यू Get- प्लीज सिट डाऊन, वुड यू प्लीज सिट डाऊन. समजतंय का? Yes. काय काय लोक त्याच्या पुढे जाऊन वुड यूच्या ऐवजी कुड यू म्हणतात, कुड यू प्लीज सिट डाऊन. तर नाही अगोदर वुड यू म्हणा, मगच बसेल मी, म्हणणारच नाही. वुड यू प्लीज सिट डाऊन म्हणजे प्लीज बसाल का तुम्ही. हो बसतो ना, बसतो. कुठे बसायचं, खाली बसा, खुर्च्या नाही आमच्या घरी, है ना. तो कुठेही बसायला तयार होईल. ही झाली कोणती विनंती, प्रेमळ विनंती. नुसतीच विनंती करायची असली तर त्याला प्लीज लावलं तर नुसती विनंती होईल ना. दरवाजा उघडा म्हणायचं असलं तुम्ही काय म्हणता, ओपन द डोअर, बरोबर, ओपन द डोअर, आणि कृपया दरवाजा उघडा. मग अगोदर काय म्हणाल, प्लीज म्हणाल ना, Please open the door. Please open the door. आणि जर थोडस प्रेमळ करायचं असलं तर काय, Would Would you you please? Open the door. तर रात्री ना झोपेपर्यंत सुरू करून द्या, मम्मी वुड यू प्लीज गिव्ह द उशी, मम्मी वुड यू प्लीज गिव्ह मी तांब्या, चल द्या. जेवढं इंग्लिश येते त्यांना कळू द्या घरच्यांना, वुड यू प्लीज म्हटलं का प्रेमाने विनंती करतंय लेकरू, द्यायला पाहिजे बाळाला. वुड यू प्लीज, समजतंय. नुसतं फॉलो नाही, वुड यू प्लीज फॉलो मी, नुसतं दे नाही, वुड यू प्लीज गिव्ह मी वॉटर, नुसतं गिव्ह मी वॉटर नाही, वुड यू प्लीज गिव्ह मी वॉटर. तुम्हाला तुमचा संवाद किती ब्युटिफुल करायचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. समजतंय का नाही समजतंय. Yes, sir. समजतंय sir. चला आजच्या दिवशी इतकं पुरेसं आहे. उद्याला परत भेटूयात. एनर्जेटिक होऊन या, फ्रेश माइंडने बसा. या आम्ही तर काय नाही मला माहित नाही, तुम्ही व्हिडिओवाला कॅमेरा असेल तर कनेक्ट व्हा. हो. हा दीपक दादा व्हिडिओ नंतर उद्याला चालू ठेवतील. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करून लेक्चर अटेंड करायची आणि उत्तरं सांगायची. Yes, sir. ओके. तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं तुम्ही ग्रुपवर नक्की सांगा. सगळेजण ग्रुप असतील ना, ग्रुपवर कुठेतरी असाल. नाही सेशन काय तर हा वाटलं ग्रुप नवीन बनल ना. हा याचा पण ग्रुप आणखी एक नवीन बनवतो उद्याला मी. अजून फिक्स नाही मला कोण कोण येते कोण कोण येत नाही वगैरे असं. Okay, sir. ठीक आहे. बट वी आर नॉट गोइंग टू क्रॉस द लिमिट, हे लक्षात घ्या 100%. Yes, sir.
Yes. चला ओके सर, गुड नाईट. ओके. ज्यांची Okay, फीस good बाकी night, असेल sir. त्यांनी फीस अगोदर भरा, मग कनेक्ट व्हा उद्याला. हा, विदाउट फीस कोणी बसणार नाही आपल्याकडे. हा, म्हणजे ती कन्फर्मेशन राहते. चलो, टेक केअर, बाय बाय. बाय. Bye, sir. Bye. Thank you, sir. Good night.